नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजची रेसिपी स्पेशल माझ्या सबस्क्रायबरसाठी। चला तर मग बनवूया आज आपण भेंडी फ्राय। सर्वप्रथम आपण इथे भेंडी ही स्वच्छ धुवून घेऊया, नंतर एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेऊया, म्हणजे कोरडी करून घेऊया। आता आपण भेंडी कट करायला घेतली। भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि मध्यभागी भेंडी कट करून घेऊया। आता इथे आपण सर्व भेंडी ही व्यवस्थित कट करून घेऊया। सर्व भेंड्या कट करून झाल्या की इथे आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊया। इथे आपण लागणारे साहित्य काढून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा तेल घालून घेतलं। तेल तापलं की त्याच्यात लगेचच जिरे आणि मोहरी घालून घेतलं। जिरे मोहरी चांगलं परतलं की त्याच्यात लगेचच आपण कट केलेल्या भेंड्या होत्या त्या घालून घेतल्या। भेंडी घातली की आता लगेचच आपण त्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकदम कमी गॅसवरती आपण भेंडीची फ्राय करून घेऊया। सर्व भेंडी ही व्यवस्थित मिक्स करून झाली की त्याच्यावरती आपण 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून घेऊया, म्हणजे भेंडी ही व्यवस्थित शिजली जाईल। आता आपण 4-5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं। तुम्ही बघू शकता भेंडीचा कलरही चेंज झालेला आहे आणि साईज पण चेंज झालेली आहे, म्हणजे भेंडी छान शिजलेली आहे। आता पहिले आपण ही भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण या चमच्याने चेक करूया भेंडी शिजलेली आहे का। तुम्ही बघू शकता एकदम इझिली अशी पुश होते, म्हणजे याचा अर्थ भेंडी छान शिजलेली आहे। इथे आपण ह्या स्टेजला घालूया याच्यामध्ये मसाले। सर्वप्रथम इथे आपण घरचा काळा मसाला घालूया, त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची घातली सर्व की त्याच्यानंतर घालूया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। हे मसाले घातले की लगेचच आपण मिक्स करून घेऊया। मसालेही छान मिक्स झाले, त्याच्यानंतर आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला। तर आपली भेंडी फ्राय ही बनवून तयार आहे। ती एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। इथे आपण भेंडीची फ्राय ही एका
डिशमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम अशी छान आणि खुसखुशीत भेंडी फ्राय बनवून तयार आहे। तुम्ही भेंडीची फ्राय कशी बनवता हे मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी माझ्या एका सबस्क्रायबरसाठी। चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।